2019चं ते वर्ष होतं. उन्हाळ्याच्या सोबतीला दुष्काळही हातात हात घालून आला होता. कर्जत जामखेडलाही पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवत होत्या. त्यावेळात कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी हे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही मतदारसंघाची ही अवस्था होती. याच वेळी पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य रोहित पवार हे कर्जत जामखेडकरांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी मतदारसंघाची तहान भागवण्यासाठी स्वखर्चातून पाण्याचे शेकडो टँकर सुरू केले. कर्जत जामखेड सोबतच पुणे, सातारा, नगर आणि बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांनाही सामाजिक दायित्वाच्या भावनेतून त्यांनी पाण्याचे टँकर पुरवले होते. नंतर पावसाळा सुरू झाल्यानंतरही पाऊस लवकर न आल्याने अगदी जुलै-ऑगस्ट पर्यंत रोहितदादांनी सुरू केलेल्या टँकरचाच लोकांना एकमेव आधार होता. पुढे ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. याच वेळी दुष्काळात स्वखर्चातून टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या रोहितदादा पवार यांच्या नावाचं गारुड कर्जत जामखेडकरांच्या मनावर रुंजी घालत होतं. यातूनच कर्जत जामखेडमधील लोकांनीच ज्येष्ठ नेते श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे कर्जत जामखेड विधानसभेसाठी रोहितदादांच्या उमेदवारीची मागणी केली. लोकांच्या या मागणीचा आदर ठेवत अखेर रोहितदादांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ पडली. रोहितदादांनी केलेलं काम आणि बदल हवा नवा या टॅगलाईनने मतदारसंघाची पूर्ण हवाच बदलली. त्यातच तत्कालीन आमदार हे मंत्री असल्याने रोहितदादांसारख्या नवख्या तरुणाकडून त्यांना हरवणं सोपं नव्हतं. पण कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा, थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्यात मिसळण्याची आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याची स्टाईल, जमिनीवर पाय ठेवून चालण्याची सवय, प्रश्नाच्या मुळाशी भिडण्याची वृत्ती या गुणांमुळे रोहितदादांनी कर्जत जामखेडकरांच्या मनात कधी घर केलं हे त्यांनाही समजलं नाही. त्यातच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ताकदही त्यांना मिळाली. प्रचारात हे सर्व नवे जुने कार्यकर्ते, पदाधिकारी, तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी या सर्वांचं मोहळच त्यांच्या भोवती दिसायचं आणि ते आजही कायम आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत एका कॅबिनेट मंत्र्याचा धक्कादायक पराभव करत तब्बल 42,000 इतक्या प्रचंड मतांनी रोहितदादांनी दणदणीत विजय मिळवला. रोहित आला पर्व घेऊन नवे सफाया हित आपले सर्व जे हवे ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. निवडणुकीच्या वेळीच त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे त्यांना मतदारसंघातील प्रश्नांची जाण होती. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. पण अवघ्या 3 महिन्यात राज्यात कोरोनाने शिरकाव केला आणि लॉकडाऊन लागलं. पण आमदार रोहितदादा मात्र शांत नव्हते. अगदी झपाटल्यासारखं त्यांचं काम सुरूच होतं. लोकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स, अँब्युलन्स चालक, विविध छोटे मोठे व्यावसायिक यांच्यासह नागरिकांची त्यांनी कुटुंब प्रमुखासारखी काळजी घेतली. कोरोनाच्या काळात अनेक जण घरात बसले असताना रोहितदादा मात्र पायाला भिंगरी लावल्यासारखं मतदारसंघात फिरत होते. अगदी मास्क, पीपीई किट पासून ते व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, इतर औषधं यांची कोणतीही कमतरता पडणार नाही याची ते काळजी घेत होते. मदतीला पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची फौज होतीच. अनेकदा रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी सरकारी हॉस्पिटलला भेटी देऊन ते कोरोनाच्या परिस्थितीचा आणि आरोग्य यंत्रणेचा आढावा घ्यायचे. त्यांना हवी ती औषधं, उपकरणं, मनुष्यबळ याची तजवीज करायचे. लॉकडाऊन वाढल्याने लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांनी धान्य, भाजीपाला आणि किराणाही घरपोच पोहोचवला. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यात राज्यात ग्रामीण भागातील सर्वात मोठे जम्बो कोविड सेंटर सुरू करून कोविड रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. या कोविड सेंटरमध्ये आरोग्य सेवेसोबतच रुग्ण आणि नातेवाईकांसाठी चहा, नाश्ता आणि 2 वेळचं उत्तम क्वालिटीचं जेवण मोफत उपलब्ध करून दिलं. कर्जत जामखेड मतदारसंघासह शेजारच्या तालुक्यातील रुग्णांनाही या कोविड सेंटरमध्ये मोफत उपचार मिळाले. हजारो रुग्ण बरं होऊन आनंदाने घरी जाताना पाहणं हेच रोहितदादांसाठी सर्वात मोठं समाधान होतं.
एक आमदार काय करू शकतो याचं एक चांगलं उदाहरण रोहितदादांच्या माध्यमातून राज्याला बघायला मिळालं. कोरोनाचा अनुभव लक्षात घेता लोकांना मतदारसंघातच चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून 2 वर्षातच त्यांनी सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक निधी आरोग्य सुविधांसाठी मंजूर करून आणला. कोविडच्या काळात सॅनिटायझरचा तुटवडा होता, पण रोहितदादांनी कर्जत जामखेडसह राज्यभरातील सरकारी कार्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक आणि आध्यात्मिक स्थळं, पोलीस ठाणे, महापालिका यांना हजारो लिटर महागडं सॅनिटायझर स्वखर्चाने मोफत पाठवून दिलं. मतदारसंघात जम्बो कोविड सेंटरसह ऑक्सिजन प्लांट उभारला. गरज असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले. कर्जतच्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचं 100 खाटांमध्ये तर जामखेडच्या 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचंही 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात दर्जोन्नतीकरण केलं. कोविड लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून मतदारसंघात अधिकाधिक नागरिकांचं लसीकरण करून घेतलं. मिरज गावासाठी नव्याने उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलं. सरकारी हॉस्पिटलसाठी सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करून दिलं. अद्ययावत ऑपरेशन थिएटर उभारलं. रुग्णालयांसाठी अँब्युलन्स दिल्या. ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय अजितदादा आणि स्वतः रोहितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन हजारो नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर वेगवेगळे उपचार केले. विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे दिले. काही विद्यार्थ्यांचे तिरळेपणाचे ऑपरेशन केले. दिव्यांगांची सिव्हिल रुग्णालयात जाण्याच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून दोन्ही तालुक्यात दिव्यांग तपासणी शिबिर घेऊन त्यांना सर्टिफिकेट दिले. गरजूंवर दंतचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून उपचार केले. हृदयरोग शिबिर घेऊन हजारो रुग्णांचं ऑपरेशन केलं. फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गावातच आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे हे केवळ निवडणुकीच्या काळात नाही, तर गेल्या 2.5 वर्षांपासून आमदार रोहितदादा हे सातत्याने करत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाची कशी काळजी घ्यावी हे रोहितदादांच्या कामातून दिसतं. कोविडच्या काळात कुटुंबातील कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानंतर ज्यांची मुलं 18 वर्षाखालील आहेत अशा कुटुंबातील महिला भगिनींना त्यांनी पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन देऊन घर चालवण्यासाठी आधार दिला. दुसरीकडे इतर विकास कामांसाठीही अधिकाधिक निधी आणण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यासाठी मुंबई आणि दिल्लीलाही जाऊन त्यांनी अनेकदा विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. कामाचा पाठपुरावा केला. अनेक वर्षे रेंगाळलेल्या कर्जतच्या एसटी डेपोचा प्रश्न आमदार झाल्यानंतर रोहितदादांनी अवघ्या 1.5 वर्षांच्या आतच मार्गी लावला आणि याचं काम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. याचा ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थी यांना मोठा फायदा होणार आहे. आधीच्या सरकारच्या काळात कर्जत जामखेड मतदारसंघासाठी मंजूर झालेले SRP ट्रेनिंग सेंटर तत्कालीन लोकप्रतिनिधी हे मंत्री असतानाही त्यांच्या काळात इतर जिल्ह्यात नेण्यात आलं. मात्र आमदार झाल्यानंतर रोहितदादांनी हेच SRP ट्रेनिंग सेंटर आपल्या मतदारसंघात पुन्हा खेचून आणलं. यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना गरजेच्या वेळी बंदोबस्त पुरवणं सोयीचं होईलच, पण कर्जत जामखेडच्या बाजारपेठेलाही याचा फायदा होणार आहे आणि याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. कुकडीच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना 20-20 वर्ष वाट पाहावी लागली. परंतु रोहितदादांनी पाठपुरावा करून अवघ्या 1.5 वर्षात 100 कोटी रुपये भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळवून दिला. मतदारसंघात 41 नवीन बंधारे आणि तलाव बांधले तर 82 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. यामुळे नव्याने हजारो हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे. सीना कालव्यातील गाळ काढून खोलीकरण केलं. कुकडीच्या 350 किलोमीटर चाऱ्यांची दुरुस्ती केली. पाण्याची गळती होऊन पाणी वाया जाऊ नये आणि सर्वांना समान पाणी मिळावे म्हणून 221 गेट नव्याने बसवून घेतले. तसंच 35 किलोमीटर चाऱ्याचं अस्तरीकरण केलं. तसंच सीना कालव्याच्या दुरुस्तीचंही काम सुरू आहे. एकूण 153 किलोमीटर दुरुस्ती करण्यात येणार असून आतापर्यंत 110 किलोमीटर दुरुस्तीचं काम पूर्ण झालं. तसेच पाणी गळती होऊ नये म्हणून सीना कालव्याला 40 नवीन गेट बसवले असून आणखीन 110 गेट बसवण्यात येणार आहेत.
शिवाय 15 किलोमीटर डीप कटचं काम हाती घेतलं असून यापैकी 12 किलोमीटरचं काम पूर्ण झालं. यामुळे पाणी अधिक दाबाने पुढे जाण्यास फायदा होणार आहे. 2 किलोमीटर कालव्याच्या अस्तरीकरणाचंही काम मंजूर असून तेही लवकरच पूर्ण होणार आहे. शिवाय पीक विम्याचे अडकलेले कोट्यावधी रुपये पाठपुरावा करून त्यांनी मिळवून दिले आणि याचा संपूर्ण जिल्ह्याला फायदाच झाला. भविष्यात घनकचरा ही एक मोठी समस्या बनणार आहे. हे लक्षात घेऊनच रोहितदादांनी घनकचरा व्यवस्थापनासाठीही भरीव निधी आणला. कदाचित या योजनेमध्ये सर्व गावांचा समावेश झालेला कर्जत जामखेड हा राज्यातील एकमेव मतदारसंघ असावा. राज्यातील अनेक प्रमुख पालख्या आणि दिंड्या कर्जत जामखेड मतदारसंघामधून पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. हे सर्व वारकरी आपले अतिथी असतात आणि त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी असते. आणि याच भावनेतून रोहितदादांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या माध्यमातून 17,000 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. बैलगाडी शर्यत ही आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी रोहितदादांनी कर्जतमध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा भरवली. या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आपण सर्वांनी बघितलाच आहे. पाणी नसलं तरी पाण्यासाठी महिलांनाच वणवण करावी लागते. कर्जत जामखेड मधील हे चित्र बदलून महिला भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवण्याचा रोहितदादा यांचा संकल्प आज पूर्ण होताना दिसतोय. प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत पिण्याचं पाणी नळानं पोचलंच पाहिजे यासाठी त्यांनी सर्व गावांचा समावेश जलजीवन मिशन मध्ये करून घेतलाय. त्यासाठी कोट्यावधी रुपये निधीही मंजूर करून आणलाय. सध्या 50हून अधिक गावांमध्ये ही कामं सुरू झाली असून उरलेल्या गावातली कामंही टेंडर प्रक्रियेत असून तीही लवकरच सुरू होतील. पाणी नसलं तर पाण्यासाठी महिलांनाच वणवण करावी लागते. मतदारसंघात फिरत असताना महिला भगिनींनी आमदार रोहितदादा पवार यांना ही बाब सांगितली. त्यावेळी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार कर्जत जामखेडमधील हे चित्र बदलून महिला भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवण्याचा रोहितदादा यांचा संकल्प आज पूर्ण होताना दिसतोय. यासाठी त्यांनी मतदारसंघातील 177 गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश करून त्यासाठी तब्बल 238 कोटी रुपये मंजूर करून आणले. सध्या जवळपास 150 गावांमध्ये ही पाणी पुरवठ्याची कामं सुरू झाली असून उरलेल्या गावातली कामंही लवकरच सुरू होतील. कर्जत शहरातील नागरिकांना दुप्पट पाणी पुरवठा होण्यासाठी आराखडा तयार केला असून जामखेड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठीही 168 कोटी रुपये मंजूर करून आणले. ग्रामीण भागात अजूनही महिला भगिनींना करमणुकीच्या कार्यक्रमांचा आनंद घेता येत नाही. हीच बाब ओळखून मतदारसंघात विविध ठिकाणी खेळ पैठणीचा या कार्यक्रमासोबतच विविध कलाकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन आणि सांस्कृतिक मेजवानी दिली. कर्जत जामखेडमध्ये पहिल्यांदाच अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करून कला साहित्य क्षेत्रातील आपण चाहते आहोत हे त्यांनी दाखवून दिलं. कर्जतमध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेचं प्रथमच यशस्वी आयोजन करून कर्जत जामखेडचं नाव देश पातळीवर पोहोचवण्याचं काम केलं. कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या माध्यमातून बेबी किटचं वाटप केलं. कोविडमध्ये घरातील कर्त्या पुरुषाचं निधन झालं असेल तर त्या कुटुंबातील विधवा महिलेला कुटुंब चालवण्यासाठी शिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी दिली. अनेक महिलांना व्यवसायासाठी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण दिलं. गावोगावी फिरता दवाखाना सुरू करून महिलांसह सर्वांनाच घरपोच आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला. शिवाय भीमथडी जत्रेच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळवून देऊन महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. MIDC या कर्जत जामखेडकरांच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचं काम रोहितदादा करत आहेत. याबाबतचे वेगवेगळे टप्पे पूर्ण झाले असून MIDCचा विषय हा आता अंतिम मंजुरीसाठी उच्चस्तरीय समितीकडे सादर झालाय. लवकरच त्यालाही मंजुरी मिळेल आणि मतदारसंघ उद्योजकांची चाकं फिरताना दिसतील. स्थानिकांना रोजगार मिळेल, आहे त्या व्यवसायांना चालना मिळेल
आणि एकूणच मतदारसंघातील अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. शिवाय MIDCत मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून रोहितदादांनी ITIच्या सक्षमीकरणाचंही काम हाती घेतलं. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा आहेत. त्यासाठी रोहितदादांनी केंद्र व राज्य सरकारकडून भरीव निधी आणला. मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, जिल्हा मार्ग, स्थानिक रस्ते, गावातील अंतर्गत आणि वाड्या वस्त्यांवरील रस्ते, पाणंद आणि शिवरस्ते या सर्वच प्रकारच्या रस्त्यांसाठी त्यांनी तब्बल 2,500 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करून आणला. यापैकी अनेक रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून काही कामं प्रगतीपथावर आहेत. टेंडर प्रक्रियेत असलेली कामंही लवकरच सुरू होतील. कर्जत जामखेड मतदारसंघात 1,500हून अधिक किलोमीटर पाणंद रस्त्यांची कामं झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांची कामं झालेला कर्जत जामखेड हा राज्यातील एकमेव मतदारसंघ असावा. पंचायत समिती, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य विभाग आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी रोहितदादांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. यातील अनेक कामं अंतिम टप्प्यात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय होणार असल्याने लोकांना अधिक चांगली सेवा देता येणार आहे. कर्जत नगरपंचायत, जामखेड नगर परिषद, दोन्ही ST स्टँड, व्यापार संकुल, मध्यवर्ती इमारत, विश्रामगृह, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती यासाठी अद्ययावत इमारती बांधण्याचं काम रोहितदादांनी हाती घेतलं. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. व्यापारी संकुलाची उभारणी करून व्यवसायांना चालना देण्याचं काम सुरू केलंय. सामान्य कुटुंबातील मुलं ज्या शाळांमध्ये शिक्षण घेतात त्या जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी या शाळांना डिजिटल पॅनलसह टॅब, फिरते तारांगण आणि इतर शैक्षणिक व क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिलं. विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही टेलिस्कोपच्या साहाय्याने आकाश दर्शनाची सुविधा राज्यात आज तरी केवळ कर्जत जामखेड या एकमेव मतदारसंघातच आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण दिलं. अशा प्रकारे प्रशिक्षण देणारा कर्जत जामखेड हा राज्यातील एकमेव मतदारसंघ आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा मिळावी म्हणून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मतदारसंघात करिअर मार्गदर्शन शिबिरं घेतली. मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना JEE, नीट या परीक्षेच्या खासगी क्लासचं शुल्क परवडत नाही म्हणून मतदारसंघात मोफत क्लास सुरू केले. जामखेड शहरासाठी 168 कोटी रुपयांची नळ पुरवठा योजना, 67 कोटी रुपये खर्चाची भूमिगत गटार योजना, उद्यान, स्मशानभूमी यासाठी भरीव निधी आणला. ग्रामीण भागात धान्याची गोदामं, खर्डा आणि मिरजगाव या 2 ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी. चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक, म्युझियम, घाट आणि स्वागत कमानीसाठी भरीव निधी आणला. संतश्री गोदड महाराज भक्त निवास, संतश्री सीताराम बाबा, संतश्री गीते बाबा, राशींची जगदंबा माता, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, शेगूड येथील खंडोबा मंदिर, दूरगावचं दुर्योधन मंदिर, धनेगावचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणखेरी देवी, अरण्येश्वर मंदिर, जामखेडमधील नंदादेवी मंदिर यासह इतरही धार्मिक स्थळांच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आमदार रोहितदादांनी मंजूर करून आणला. नदी आणि ओढ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, समतल चर, नाला बंडिंग, बंधारे अशी अनेक कामे हाती घेऊन भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी प्रयत्न केले. जुने बंधारे आणि तलावांच्या दुरुस्तीची कामं हाती घेतली. कर्जतमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर करून आणलं. मतदारसंघात विजेच्या तक्रारी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन उपकेंद्रांची उभारणी केली. नवीन वीज वाहिन्या टाकल्या. जळालेले DP 2 दिवसात बदलून मिळण्याची सोय केली. वाड्या वस्त्यांवर वीज पुरवठा व्हावा म्हणून नवीन सिंगल फेज DP बसवले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी केली. अजूनही काही प्रकल्पांचं काम सुरू आहे. कर्जत आणि जामखेड शहरात सुरक्षेसाठी CCTV लावण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा भरीव निधी आणला. महिलांच्या तक्रारी सोडवण्यासाठी राज्यात प्रथमच कर्जत जामखेडमध्ये तालुका पातळीवर भरोसा सेल सुरू केला.
अशा कितीतरी कामांचा डोंगर आमदार रोहितदादांनी उभा केला. रोहितदादांसोबतच त्यांचे वडील आणि बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्रदादा पवार हे गावोगावी शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन आणि अनेक अभ्यास दौरे करून त्यांना लागवड, पाणी व खत व्यवस्थापन अशा सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतायत. प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेत आणि योग्य किमतीत मिळावीत यासाठी सरकारी अधिकारी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन नियोजन केलं. मतदारसंघात तूर, हरभरा खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक टळली आणि त्यांच्या हाती अधिकचे 4 पैसे पडू लागले. रोहितदादांनी आमदार होण्यापूर्वीपासूनच मतदारसंघात शिल्लक असलेला 13,000चा इष्टांक भरून काढलाच, पण नवीन इष्टांक तयार करून नव्याने 20,000 पात्र लाभार्थ्यांना रेशन दुकानातून शिधा मिळण्याची सोय केली. हा कदाचित देशातील उच्चांकी आकडा असावा. रोहितदादांनी केवळ लोकांचीच नाही तर जनावरांचीही काळजी घेतली. राज्यभर धुमाकूळ घालत असलेल्या लंपी रोगावर देण्यासाठी सरकारकडे पुरेशी प्रतिबंधक लस नाही. त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या लसींची वाट न पाहता शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचं नुकसान सहन करण्याची वेळ येऊ नये म्हणून आमदार रोहितदादांनी मतदारसंघासाठी स्वखर्चातून 1.5 लाख लसींचे डोस उपलब्ध करून दिले आणि त्यासाठी विशेष मोहीम आखून ते जनावरांना देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं. गेल्याच आठवड्यात त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिर घेतलं. या शिबिरात तब्बल 35,000 जणांची तपासणी करण्याचा उच्चांक झाला आणि त्यापैकी 20,000 जणांना इम्पोर्टेड क्वालिटीचे चष्मे देण्यात आले. आमदार रोहितदादा पवार हे केवळ मतदारसंघापुरतच काम करतात असं नाही, तर राज्यातील युवक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, कष्टकरी, शहरी भागातील असंघटित क्षेत्रातील लोक, छोटे मोठे व्यावसायिक या सर्वच घटकांचे प्रश्न वेळोवेळी सरकारकडे मांडून ते सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. केवळ 2.5 वर्षांच्या काळात एवढी कामं करणं ही साधारण बाब नाही. रोहितदादांनी केलेल्या कामाची ही जंत्री पाहिली तर दूरदृष्टी लाभलेलं नेतृत्व कर्जत जामखेडला मिळालं हे सिद्ध होतं. त्यांच्या या कामामुळेच कर्जत जामखेड मतदारसंघ हा राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आणि अवघ्या 2.5 वर्षातच विविध विकास कामांमुळे बदल हवा नवा याची कर्जत जामखेड या कायम दुर्लक्षित मतदारसंघाला किती गरज होती यावरही एका प्रकारे शिक्कामोर्तब झालं असंच म्हणावं लागेल. कर्जत जामखेडला मिळालेलं वरदान. माननीय आमदार रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आभारभर शुभेच्छा.